जय जय रघुवीर. जीवाला बंधन काय? जीवाला बंधन आहे अविद्या. आणि अविद्येला सत्य मानतोय हे फार मोठं भगवंताला आणि सत्पुरुषांना आश्चर्य वाटतं. देहाला देह मानतोय आणि जाणारा बी आहे हे समजतोय, तरीही त्याच्यासाठी खोटं नाटक करतोय, हे फार आश्चर्य वाटतं. आहे की नाही? तुम्ही उशिरा आला, भगवंतानं घातलं नाही तर आम्ही आमची इकडची कर्तव्य करून आलो, आम्हाला घातलं ना त्यानं. ही बाई जप करते, हिला घातलं ना परमेश्वरानं इथं. तुम्ही बाहेरून आला, तुम्हाला घातलं नाही तर. आजच्या दिवशीच अन्न कुणाला कुठं प्राप्त करून द्यायचं ही सोय त्या निर्गुण निराकारानं करून ठेवलेली असते. परंतु आपल्याला असं वाटत असतं की आपली इच्छा धरून तिथं जातो, त्यावेळी ती इच्छा पूर्ती होत नाही. पण असं वाटत असतं की तिथं गेल्यानंतर आपल्याला छानपैकी भोजन प्राप्त होईल, तिथं गेल्यानंतर आपलं छानपैकी काम होईल. अविद्येची बंधनं ही खोटी असताना खरी मांडलेली आहेत, याचं एक आश्चर्य आहे. अविद्या म्हणजे अज्ञान, म्हणजे अंधकार. ठीक आहे ना? जय जय सगळी. ही चेष्टा कुठे होते? तर देहामध्ये होते, देहामध्ये होत असते. आणि ज्या देहात अशा चेष्टा होत्या त्या देहाच्या आपल्या संबंधानं आपण फार गुंता वाढवून घेतो. आधी आपली काळजी, पुन्हा आपल्यांच्या बरोबरची काळजी, किंवा आपल्यांच्या बरोबरची काळजी, नंतर आपली काळजी. या चौकटीच्या बाहेर शिष्य जो पडत नाही त्याला फार कष्ट होते. म्हणजे सुख नावाची वस्तू त्याला माहित असते, परंतु तिचा आणि त्याचा कधी संबंध आलेला नसतो. सुख हवंसं वाटत असतं, परंतु देह इंद्रियाच्या पलीकडचं सुख त्याला माहित नसतं. मग याचं प्रतिपादन अज्ञानी माणसाच्या 7 भूमिका आहेत. जसं ज्ञानी माणसाच्या सुद्धा 7 भूमिका आहेत, तसं अज्ञानी माणसाच्या सुद्धा 7 भूमिका आहेत. ह्या भूमिकेतून जाणारा त्याच भूमीला ओलांडायचा प्रयत्न करत असताना सुद्धा ती भूमी त्याच्यासाठी फार मोठी होते. म्हणजे माशाला समुद्र ओलांडायची आवश्यकता नसते, कारण माशासाठी समुद्र हे जीवन आहे. तसं ज्याला हे जगरूपी संसारूपी समुद्र ओलांडणं अशक्य असेल त्याने ह्याला भगवत स्वरूप स्वीकारावं आणि त्याच्यामध्ये आपलं जीवन निर्वाह ईश्वर इच्छित करावा. मग ज्ञान होतं त्यावेळेस असं वाटतं की खरोखर अविद्या अज्ञान नावाची, संसार नावाची काही वस्तूच नाही. इथं सर्व काही तू आहेस. स्त्रीच्या रूपात तू, पक्ष्यांच्या रूपात तू, पशूंच्या रूपात तू, फळांच्या रूपात तू, सर्वांच्या रूपात तू आहेस. जसं पुरुष सुक्तामध्ये म्हटले की नाही, स्त्री सुक्तामध्ये म्हटले, सहस्रबाहू सहस्रशीर्षा सहस्रपादा, की भगवंत तू फार मोठी व्यापकता आहे तुझी. पण जीवाला म्हणून हे काही लक्षात येईल. म्हणून सत्पुरुषांच्या सानिध्यात आपण गेल्यानंतर याचं अवलोकन होता होता अज्ञानाच्या भूमिका आपल्याकडून पडतात, आणि ज्या 7 अज्ञानाच्या भूमिका आहेत त्याच पुन्हा आपल्याला आत्मज्ञानाच्या 7 भूमिका तयार होतात. ज्या विषयात आपण नापास झालो त्याच विषयात पुन्हा आपण पास झालेल्याचा आपल्याला आनंद होतो. होय की नाही? आहे की नाही? ज्या विषयामध्ये आपण नापास होतो की नाही त्याच विषयामध्ये पास झालेल्याचा आपल्याला भरपूर आनंद होतो. म्हणून अज्ञानी मनुष्याच्या 7 भूमिका दर्शवलेल्या आहेत. मग नारायण नारायण रघुवीर
बसा की केव्हा तरी पहिल्या वर्गात आलो. श्रीराम हो. जय जय रघुवीर. तर की नाही विषय असा की खऱ्या अर्थानं अंधार नाही, खऱ्या अर्थानं जग नाही, खऱ्या अर्थानं देह नाही, खऱ्या अर्थानं तत्वार्थानं ब्रह्मज्ञानाच्या अर्थानं. परंतु ते अज्ञान जे आहे ते बंधनकारक आहे आणि त्यातून हा जीव बाहेर पडत नाही याचं सत्पुरुषांना आश्चर्य आहे. आणि म्हणजे अभ्यास करून पास होणं ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु आपण चुकलो कुठं हे ज्याच्या लक्षात येत नाही त्यानं पुनश्च अभ्यास सुपुरुषापाशी जावं, अभ्यास प्राप्त करून घ्यावा आणि त्याच्यानंतर बोध प्राप्त व्हावा. हे जसं म्हणून इथे धर्मशास्त्र असं म्हणतं की ज्या विषयात विद्यार्थी नापास होतो त्याच विषयामध्ये तो पास झाल्यानंतरचा त्याचा आनंद, तसं ह्या ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत परंतु त्या अज्ञानाच्या 7 भूमिका आहेत असं ते प्रथम दाखवते. आणि त्याच अज्ञानाच्या 7 भूमिकेमध्ये ज्यावेळी ज्ञानाची भूमिका प्राप्त होते त्यावेळी त्याच 7 भूमिका तो ओलांडतो आणि आपल्या ब्रह्मस्थितीमध्ये स्थिर राहतो. त्यामुळे तो मुक्तात्मा म्हटला जातो. म्हणजे तोही मुक्त असतो आणि त्याच्यामुळे अनेक संघानं पुन्हा मुक्तच होते. म्हणून हे इतकं सोपं आनंददायक असताना कष्टामध्ये स्वतःला घालण्याची प्रवृत्ती जी जीवाची आहे ती काही जन्मोजन्मीनं त्याची संपत नाही. कष्टात घालणं, कष्टाच्या चेष्टा करणं त्याला फार आवडतं. कारण तो जीव लोकात आहे, मनुष्य लोकात आहे. मनाकडून मिळणारा आनंद, मनाकडून मिळणारं सुख हे त्याला खूप गोड वाटत असतं. त्याच्यात थोडासा मान, थोडासा अभिमान, थोडासा लोभ, थोडासा प्रतिष्ठा ह्या त्याला फार चेष्टा कनिष्ठ असून श्रेष्ठ वाटतात असं महामुनी वशिष्ठांचं म्हणणं आहे. तर तिथं भरद्वाज नावाचे एक वशिष्ठ महाराजांच्यापाशी पुरुष होते. तर त्यांचा आणि वाल्मिकींचा फार जवळचा संबंध होता, है की नाही. जसं आमचा आणि इकडचा कुठल्या आमदाराचा संबंध सांगू, तुम्ही आम्ही तुमचा आणि त्या आमदाराचा संबंध आहे, हाय की नाही. तसं वाल्मिकींचा आणि भरद्वाजांचा फार जवळचा, फार थोर पुरुष, दिव्य पुरुष. म्हणजे असं म्हटलंय शास्त्रात की त्यांच्या नावाने सुद्धा तुम्हाला समाधी लागेल असे भरद्वाज ऋषी पुरुष होते. ऐकलंय ना तेव्हा भरद्वाज. तर पूज्यपात पुरुष होते एकदम. तर एक दिवस वाल्मिकीजी त्यांना म्हणाले की असंच थोडस विश्रांतीला आलेले, जाता जाता थांबले आश्रमात त्यांच्या. जसं तुम्ही आला, हाय की नाही. आम्ही उन्हाळ्यावर म्हटलं आज गाडी म्हणलं माझ्या आता काय बस. तर मी म्हटलं की चला हे विश्रांतीला पोचले तिथं. तर गंगेचा तट होता आणि महाप्रसन्न वातावरण, म्हणजे साक्षात वैकुंठ. तिथे मृत्यू येत नाही. मृत्यू आला तर तिथे श्रवणाला येतो बरं का. इतकं ते प्रसन्न वातावरण, सतीवाची गोष्ट आहे. तर मृत्यू जर आला तिथे फक्त श्रवणासाठी यायचा मृत्यू. आणि आपल्याला आपण भी मोक्षात आहोत असे अनुभूती घ्यायला ते मृत्यू यमलोकाचे काही असे यायचे. तर वाल्मिकीचा आपलं तिथे नित्यानं रामनामाचे पाठ आणि अंतररामाच्या आत्मरामाच्या ह्या चर्चा चालायच्या. तर की नाही भरपूर ऋषीमुनी असे त्या वाटेवर थांबायचे. तर भरद्वाज ऋषी त्यावेळेस बद्रीमध्ये चालले होते, बद्री तीर्थावर.
जाता जाता त्यांची इच्छा झाली की असे ज्ञानाच्या 7 भूमिकेला प्राप्त झालेले वाल्मिकी पुरुष, ज्यांना साक्षात राम प्रसन्न आहे, साक्षात सीतामाई प्रसन्न आहे, अशा पुरुषांचं थोडंसं दर्शन करून जावं, असे का आतमध्ये तळमळ झाली. आणि नेमकं विचारत 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 सांगितलं स्थान की अमुक ठिकाणी तिथं आश्रमात आहेत. झालं. आश्रमामध्ये पोचले तर नुकतेच आपल्या अशा झोपडीमध्ये ते आत खाली गुहेत त्याचं पर्णकुटी केलेली आणि त्याच्यामध्ये समाधी करून नुकतेच बाहेर आले होते. आले तर प्रसन्न मुद्रेमध्ये फक्त एक वटवृक्ष होता, त्याच्या खाली असे बसले. तर थोडीशी अशी सुंदरपैकी फळं भारद्वाजांनी गोळा केली होती आणि अशा ज्या पलास पत्राच्या अशा पत्रावळीमध्ये नेऊन ती द्रोणामध्ये ठेवली. साक्षात दंडवत घातला आणि अशा वज्रासनामध्ये की नाही ती मुख न्याहाळत बसले समाधीतून उतरलेल्या पुरुषाचं. आता समाधी ती खाली 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 समाधीतून पुन्हा देहावर यावं लागतं. जसं आपण बापूजींना किती आपण ब्रह्मज्ञानी समजू, परंतु ते स्वतःला ब्रह्मज्ञानी मानत नाहीत. का मी स्वतःला ब्रह्मज्ञानी म्हटलं तर तुम्ही माझ्यापासून दुरावाल आणि माझा संग नाही करू शकणार. म्हणून ते पुन्हा कॅबिन मधून खाली येते, तुमच्या आमच्याशी मिसळत ही. आणि ते पाहिलं देहावर खाली येत 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 इतके छानपैकी देहावर खाली आले. खाली आले जसं पाहिले की अरे भरद्वाज आलेत, आसनावरून उतरले आणि आलिंगन दिला. तर आम्ही हिथं नसतो तर तुम्हाला बी आलिंगन दिलं असतं, पण तिथं हित आहे ना. आम्ही वास्त उठले आणि आसनावर उठले ना आलिंगन दिलं, सप्रेम आलिंगन दिलं. तर तेच हृदय जे धडकत होतं, जे समाधीला ते धडकत होत हृदय, तेच धडकत असलेलं ते ब्रह्मज्ञानाचं ज्ञान संपन्नतेचं हृदय धडाके मार सांगत सोहम सोहम सोहम. हे बीज मंत्राचे धडकन ते हृदयामध्ये जाणवली. त्यामुळे झालं की अरे तू म्हणजेच मी आहे, मी म्हणजेच तू आहेस, अशी अनुभूती एकमेकाला आलिंगन देताना जे आली. आणि पुन्हा त्याचेच एकदम गळीत हळूच ते असलं शरीर खाली घेतलं भारद्वाजाने आणि चरणाला नतमस्तक झाले की म्हटले केवढा हा अनुभव. म्हटले सर्व तीर्थ ज्याच्या पायावर येतात तिथं भगवंतानं मला आणून सोडलं, मी कृतकृत्य झालो. हे ओलांडून गेलो असतो तर मला ह्या सोहम तत्वाचं दर्शन घडलं नसतं आणि हृदयस्थ झाले पवित्र एकदम. वाल्मिकीजीने हळूच 2 हातामध्ये बोट धरली, छानपैकी मृगजून आसन टाकलं, त्याच्यावर बसवलं. महाराजांच्या बरोबर काही शिष्यमंडळी, काही दुसरे असे ज्ञाती मंडळी होती, काही वेदमूर्ती होत्या. तर अशा पराशर मूर्ती सगळ्या होत्या, त्या बसवल्या. पुन्हा एका बाजूला सर्वांना प्रसाद दिला, तीर्थ दिलं आणि पुन्हा म्हटले हा विचारा. म्हटले नाही विचारायचं काय, म्हटले आपणच बोलावं. तेव्हा वाल्मिकी म्हटले महामुळे बोलण्यासारखं तर तसं अध्यात्मामध्ये काही नसतं, आनंद स्वीकारण्यासारखं असतं, आनंदात स्थिर राहण्यासारखं असतं. परंतु तुम्ही पूज्यपाद आहात, महान आत्मा आहात. तुमचं मुख, तुमचं प्रसन्न मुख म्हणजे माझ्यासाठी साक्षात श्रीरामाचं मुख आहे, असा मला तुम्हाला भेटल्यानंतरचा आनंद आला. त्याला म्हटले महामुनी वशिष्ठांना सुद्धा एकदा प्रभू रामचंद्र म्हटले होते की मुनीश्वर, हे जे मायावी जगत आहे हे इतकं सत्य दिसतंय ते कशाच्या बळावर. तर त्याने गुरुनी सांगितलं फक्त अविद्येच्या अज्ञानाच्या बळावर हे सत्य दिसतंय. आणि वास्तविक ते अज्ञान सुद्धा सत्य नाही, वास्तविक अंधार सुद्धा खरा नव्हे. परंतु जोपर्यंत सूर्य नाही उगवला तोपर्यंत अंधार खरा आहे, खरा आहे अंधार. परंतु सूर्य उगवला नाही तोपर्यंत, तसं म्हटले जोपर्यंत अजून ज्ञान झालं नाही तोपर्यंत अज्ञान खरं आहे एवढंच म्हणावं लागतं. मृत्यू येत नाही तोपर्यंत जग सत्य आहे म्हणावं लागतं. मृत्यू आल्यानंतर जसं झोप मोडेत नाही तोपर्यंत स्वप्न सत्य आहे म्हणावं लागतं, झोप मोडली की स्वप्न. तसं हे जग आहे आणि इकडे सर्वांना ते वश करून आपल्याच ताब्यात करून घेते. तर माझे हे ज्ञान संपन्न पुरुष त्याच्या ताब्यात, मायेच्या अंधाराच्या अज्ञानाच्या अविद्येच्या ताब्यात जाऊ नयेत. म्हणून म्हटले हे दिव्य पुरुष आपल्या ज्ञान समाधीतून बाहेर येऊन त्यांना थोडं थोडंसं आपला संग देण्याची इच्छुक असते. का तर म्हटले खरंच ही कशी विचित्र गोष्ट आहे की जे नाही ते सत्य मानतोय, जे आहे ते असत्य मानतोय. कुठे देव, देव आहे एवढं करतोय तर मग असं का. अरे नारायण तसं का, म्हणजे भगवंताच्याकडे जाण्यासाठी पाऊल उचलावं लागतं हे नाही. इथपर्यंत येण्यासाठी
काहीतरी करावं लागतंय. तसं ते आपल्याला ओलांडणं अशक्य आहे. हे मायेचे विक्षेप. म्हणून भगवंतच ते आपल्याकडून ओलांडून घेतोय. गोडीत चापट मारली तर ती सिरियसच घ्यावी कधी कधी, आणि कधी कधी सिरियस मारली तर ती मनाव घेऊ नये. तसा प्रकार. तर ती खुश झाली. आता म्हटलं आता सांग, आता फक्त एक आठवडाभर मौन धरतो. ती मौन धरलं तिनं आठवडाभर, आणि मौन धरल्यानंतर मग पुन्हा ते हळूहळू सगळ्या गोष्टी वर आल्या. साधन घडलं आणि शांतीने तिच्या लक्षात आलं. आता म्हणते काय नाही, येथे शेतता करू. गुरु करते ते सर्व चांगलं असतं. फक्त आपलं जे जीवाचं मन असतं ते अविवेकाच्या बळावर त्याच्यावर दोषारोपण करत असतं. याचं कारण काय आहे तर जीवात्मा शुभ अशुभ कर्माला, सुख दुःख ह्या फळांना खात बसत असतं. मग ही सुखाची फळं आली तर गुरुची कृपा, आणि दुःखाची फळं आली तर संपलं. मग काय नाही, आमच्यावर कृपा नाही. म्हणून हिथं तो घसरतो. आणि अज्ञानानं काय करतो, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की रेशमाचा किडा जसं सुंदर तंतूचा उपयोग करतो आणि त्यातलंच धाग्यानं आणि तो आपल्या रेशमाचं घर करतो आणि आत जाऊन बसतो. आणि त्या रेशमाचं बी किती बंधन आहे हे त्याच्या उशिरा लक्षात येतं. ते कोश पुन्हा बंद होतो बघा, पाहिलंय का तुम्ही? तो पुन्हा कोशच बंद होतो. आणि त्यामुळे हा पश्चाताप पुन्हा करून तिथेच देह सोडून देतो. तसा हा जीव की नाही तिथं सुंदर बंगला तयार करतो, सुंदर सगळं तयार करतो, तिथंच जीव सोडून जातो. आणि पुन्हा एका भाताचा धनी होतो वर्षाला. बस हा बाबा, बस नारायण. असं होतं. म्हणून घरी नुपुरे सौख्य नाना परीचे. खूप तुझं सगळं सुंदर आहे बहिरंगानं, पण आतून तू किती कष्टी आहेस हे बघून मला दुःख होतंय, असं गोरक्षनाथ म्हणतात. माझा जीव सरपडतोय तुझ्यासाठी, कारण तुला माहित नाही तू पूर्वजन्मीचा भक्त आहेस, माझा आहेस, आणि तू नवीन इथे येऊन तुझी जोडलीस आणि त्याचा कोश तयार केलास. त्या कोशातून तुला बाहेर पडणं कठीण आहे. म्हणून मी काय करतोय माहितीये का, त्या कोशाचं ज्यावेळेस तू सुंदर दार बंद करायला जातोस तर मी दारच बंद करून देत नाही. म्हणून त्या कोशाचं दार, ज्या कोशाचं बंद होत नाही की नाही, रेशमाचा किडा आत जातो, परंतु तो दार बंद न करून देण्यासाठी एक भृंगी नावाचा किडा असतो बघा, शास्त्रात वर्णन आलेलं आहे त्याचं. तो भृंगी नावाचा किडा काय करतो, तो सतत रेशमाचं दार त्यानं तयार केलं की रात्रीचा येऊन तो पोकरतो, तसाच मोकळ ठेवतो. पुन्हा तयार करतो दुसऱ्या दिवशी तो रेशमाचा आतून किडा, पुन्हा तो पोकरतो, तसंच ठेवतो. असं सतत चालत राहतं. पुन्हा ज्यावेळेस तो तयार करायला येतो की नाही दिवसा सूर्योदयाच्या वेळेस, त्यावेळेस तो भृंगी त्याला डंक मारतो. बघा, शास्त्र अद्भुत आहे. तो त्याला डंक मारतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तसाच करतो, तयार यायला तो वेदना होते त्याला पुन्हा डंक मारतो. पुन्हा त्या डंकाची सवय लागते. डंक म्हणजे एक प्रकारचा सत्संग. तो पुन्हा येतो, पुन्हा तिथे दारापाशी बसतो, पुन्हा डंक मारतो. असे 7 डंक लागतात. आज विषय काय आपला, ज्ञानाच्या 7 भूमिका. असे 7 डंक लागतात. आणि 8व्यांदा तो तिथंच पडून तो किडा संपूर्ण पाटील बदलतो आणि फुलपाखरू तयार होतात. आणि ते त्याच कोशातून बाहेर येतं आणि आकाशात उडायला सुरुवात करतात. रेशमाचं ते तसंच बघा, लहानपणी आपण पाहिलं असेल, ते रेशमाचा गट्टू तसाच मोकळा असतो. मग ती मुलं काय करायची, पुन्हा इकडून एक भूक पाडणार त्याला रेशमाला, आणि मग त्या अशा माळा वेळा लहान मुलं तयार करायची, रेशमाच्या मस्त करायची. तसं हा सद्गुरू त्याला सतत डंक मारत राहतो आणि त्याचं कल्याण करून शेवटी हा विवेक वैराग्याच्या पंखानं ज्ञानाच्या भूमिका देऊन हा उडायला सुरुवात करतो. तिथे 7 भूमिका सांगितल्या. चितः किम मूढ एवास्मी प्रेक्षे अहम शास्त्र सज्जने. वैराग्यपूर्व मिमेच्छति शुभेच्छिचदे बुधय. बुध नावाचा जो ग्रह आहे की नाही, शास्त्र बुध नावाचा ग्रह आपल्या जीवनात जर अनुकूल असेल, बुध नावाचा, आता त्याच्यावर गायत्री झाला डायटोनिक, बुध नावाचा ग्रह जर आपल्या जीवनात अनुकूल असेल आणि
त्याच्या जोडीला शुभ म्हणून जसं जसं तुमच्या जोडीला पत्नी आली आम्हाला आनंद झाला आहे की नाही, तसं बुधाच्या जोडीला शुक्र आला. ती गाणं कोणी लिहिलंय बघा, शुक्र तारा मंदवारा, त्याच्यात तो बुधात शुक्र आला की नाही की तुमचं जीवन धन्य झालं, तुमचा मूर्खपणा गेला आणि तुमची यथायोग्यता प्राप्त झाली. व्यवहारात आणि अध्यात्मात बुध आणि शुक्राची अतिशय आवश्यकता असते. त्याचा अस्त झाला की मनुष्य सैराभैरा असतो, अस्वस्थ असतो. धन बी येत असतं, नोकरी चाकरी असती, शेतीवाडी असती, बंगला गाडी असती, अस्वस्थता जात नाही. म्हणून कधी आम्हाला विचारत की नाही तर ते काही खास खोल ब्राह्मणांनाच माहित असतं. बाकी ज्ञानीपुरुषांतर असतेच, पण क्वचित वेदविद ब्राह्मण असतात त्यांना सुद्धा हे माहित नसतं. रात्री एकानं फोन केला 9 वाजता, म्हणाला मी गाडी विकतोय. का रे? म्हटलं दुसरी घ्यायची, स्टँडर्डची गाडी, 9 लाखाची गाडी. मागच्या वर्षी गुरुपौर्णिमेला जन्माला घेऊन आला होतो. नाही म्हटलं ती विकायची. बरं बरं म्हटलं का? काय नाही, आता तो नवीन बंगला घेतला की नाही त्याला शुगर पाहिजे ना काका, तर तो 75 लाखाचा घेतला. बरं का? नाही भुवया सोडवू नको, काय नाही, मातीचे आहेत ती मातीचे आहेत. 1,20,000 पर मंथ पगार असलेला माणूस सांगितलं ना तुला, इथं बसला होता पुण्याचा, पण अस्वस्थ पाटील होता. असा अस्वस्थ होता की बायको अंगावर गेली होती. तुमच्या अंगावाले ते काय केलं असतं? पाटली डोकं धरते, बायको अंगावर गेली आणि रस्त्यावरच्या माणसाला शिव्या देते तसे दिल्या. तो अस्वस्थ झाला, बरं झालं व्यसनी नाही झाला, तो पुन्हा इकडं आला. पेमेंट त्यानं मला सांगितलं होतं, म्हटलं काका 1,20,000 आहे, मी त्यातले त्यांना घर खर्चाला एवढे देतो, बाकी इकडे इन्व्हेस्ट करतो तिकडे करतो, मी काही करतोय का सांगा, मी काही व्यसनी आहे का अमुक तू. म्हटलं ठीक आहे तुझं असू दे, तू स्वस्त हो अगोदर. थोडस खायला प्यायला दिलं, बसला अस्वस्थ. असा आला होता जसा एकदम शेण काढणारा माणूस कसा येतो तसा झाला. तर कपडे बिपडे सगळे, म्हणजे कोणी तुम्ही म्हणाल की काय काका सांगते ह्याला 20,000 बी पगार नसेल ती 1,20,000 काय सांगता, असा आला होता. ह्या धिरणवाल्याने जे आश्चर्य केलं. म्हणाला काका काय बोलतोय? म्हटलं हा त्याच तो मनुष्य. अस्वस्थता झाली. कारण सांगतोय बरं का, ज्ञानाच्या 7 भूमिकेतून अज्ञान कसं प्रकट. स्थिता किम मूढ एवास्मी प्रेक्षेहम शास्त्र सज्जने. हा शास्त्र एवढं सज्जन आहे ना की त्याच्या संकेत तुमचा कधी दोष काढत नाही ते. मग शास्त्र ज्याच्यामध्ये अवलोकन झालेलं आहे तो कधी तुमचा दोष काढेल का? म्हणून शास्त्र चिंतन रोज असलं पाहिजे. जायचंय, देवपूजा केली, नमस्कार केला, 2 माळा केल्या, आधी थोडस एखादं पान वाचलं किंवा नंतर वाचलं, ते तुमचा दोष नाही काढत. पण नंतर काही दिवसांनी तुमच्या लक्षात येतं की आपल्या दोष नाही काय राहिला. मग हे कधी घडलं कुणास ठाऊक. एवढी महिमा आहे. मग त्या व्यक्तीला पुन्हा बोलवल्यानंतर इथं की त्याला सांगितलं रे बाबा असं कर, तुझी पत्रिका घेऊन ये. आणि पत्रिका घेऊन आल्यानंतर त्यानं नंतर पती पत्नी दोघे आले, विधी सांगितली, गेल्यावर शांती झाली. आणि म्हणजे ती याने इकडे याचा मोबाईल बंद केलेला, तिने तिकडे त्याचा मोबाईल बंद केलेला, संमतविच्छेद झालेला. आणि घरी गेल्यानंतर पुन्हा ते सर्व झालं, शांती झाली. मग पुन्हा ते दुसऱ्या आठवड्यात पत्रिका घेऊन आले. बरं, इथून त्या पत्रिकेतला दोष सांगितला, तिथून पुढे घोडक्यांच्याकडे पाठवलं, तिथंच त्यांनी ती विधी केली. आता मस्त आहे ते. आस्त कशाचा झालेला होता ते माहित नव्हतं, आस्त कशाचा करायचा होता ते माहित नव्हतं. आणि पुन्हा गंमत, पुन्हा नंतर इथं आले पती पत्नी. तिने पाटील माझ्या समोर उभे राहून पतीला उभे करून स्वतः नाक रगडून क्षमा मागितली. तिने काही कमी शिकलेली नाही आणि दिसायला बी नारायण असल्यामुळे त्यामुळं आहे की नाही, ते तिने नाक रडून 3 वेळा माफी मागितली.
म्हटले काका हे बघा, हे एवढं सगळं असून हे सूत्र माहित नव्हतं. घरामध्ये अशांती पेरली गेली. पुन्हा माया मी दोघांच्या हातावर खडी साखर दिली, ती दोघांनी एकमेकाची तोंडात घातली. मागच्या महिन्यातला किस्सा आहे, फार लांबचा नाही. आणि मस्त झाले मग एकदम. पण हे व्यावहारिक मस्तता झाली ज्यावेळेस तुम्ही हे स्वतःला राम आणि तिला सीता म्हणून स्वीकार करतील, नाही का? त्यावेळी दोघांमध्ये कधी काय होत नाही, पण जनाच्या आप्तेष्टांच्या मुलाबाळांच्या निमित्तानं कुणाचं काय घडतं त्यावेळेस सुद्धा दोघं एकमेकाच्या स्मृतीमध्ये राहूनच आपलं आत्मचिंतन चालू ठेवतात. जसं सीतेला वाल्मिकीच्या आश्रमाचा आश्रय घ्यावा लागला, आहे का नाही, आणि प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ आश्रमाचा आश्रय घ्यावा लागला. तर दोघे आश्रमातच आहेत. आणि दोघे म्हणायचे की अरे हिच्या चित्तातून राम जात नाही, ते म्हणायचे वाल्मिकी म्हणायचे अरे हिच्या चित्तातून म्हटले राम जात नाही, आणि वशिष्ठ म्हणायचे याच्या चित्तातून सीता जात नाही. म्हटले हा असंच आहे, राधाकृष्ण जसं आहे, रुक्मिणी कृष्ण जसं आहे तसंच म्हटले हे यांचं ज्ञानसंपन्न प्रेम आहे. तो अस्त कशाचा झाला हे सांगितल्यानंतर मग त्यांच्या लक्षात मूढता आली. म्हणून इथं श्लोक म्हणतो स्थिता के मूढ एवास्मी प्रक्ष हम शास्त्र सज्जन आहे. हा शास्त्र एवढं सज्जन आहे की ते मी मूर्ख होऊन काय जगात राहू, मूर्ख होऊन काय जगात राहू, ज्ञानी होऊन का राहू नये. असं जोपर्यंत त्या चित्तामध्ये खल करत नाही, खल तोपर्यंत शास्त्र त्याला सहाय्य होत नाही, सत्पुरुष त्याला सहाय्य होत नाही. पण ज्यावेळेस असं त्याला वाटू लागतं त्यावेळेस त्याला शास्त्र बी सहाय्य होतं, सत्पुरुष बी सहाय्य होतं. आणि त्या दोघांच्या समन्वयानं, दोघांच्या कृपाशीर्वादानं तो हळूहळू जाणायला सुरुवात करतो. पुन्हा बोधाला उपलब्ध होतो, बोधातून तत्वाला उपलब्ध होतो आणि त्याच्यात साक्षात्कार होतो. म्हणजे सरपंचातून पुढे थोडासा वर आणि कधी कधी इतका सज्जन होतो की एकदम लोक म्हणतात नाही तुम्ही खासदार केला, तुम्हाला नाही मिळाला आम्ही आंदोलन करू, तुम्ही आमदार केला बरा आम्ही आंदोलन करू, आम्ही अपक्षातून जाऊ. तसं देव त्यांचा पक्ष सोडून आम्ही सरळ ज्ञानाचा पक्ष धरतो. त्यावेळी देवता विक्षेप करतात, विरुद्ध असतात ना, त्यांना स्वर्गसुख हवं असतं आणि त्यांना ओलांडून हे पुरुष बाहेर पलीकडे जातात, कारण वैराग्य संपन्न असतात. म्हणून तत्वाचा साक्षात्कार करून घेणारे हे पुरुष वैराग्यपूर्वक केवळ मोक्षाची इच्छा आतमध्ये घर केल्याने, केवळ मोक्षाच्या इच्छेनं आत घर केल्यानं हे पुरुष नाही ज्ञानी जनांच्या बरोबर शुभ इच्छाच फक्त हृदयामध्ये धारण करते, शुभच इच्छा बस. आणि ही शुभ इच्छा आतमध्ये धारण करणं हे पहिल्या शिष्याचं ज्ञानाच्या साधभूमिकेतलं पहिलं लक्षण आहे. शुभ इच्छा, पहिल्यांदा शुभ इच्छा असली पाहिजे. शुभ इच्छेची धारणा करताच अशुभ इच्छा ज्या आहेत त्यावेळी आपोआप बाहेर पडायला सुरुवात होते. म्हणजे माझा रोग जाऊ दे, माझ्यावर जे आलेलं काय असं घरगुती संकट आहे, माझी बायका पोरं चांगली जाऊ देत, धनसंपत्ती मिळू देत, पुत्रपौत्रम धनम लाभ्यम जे सांगितले ना शास्त्रात, तसं ही पहिली जी त्याची मन वाणी शरीरानं जो काही त्याग न करता नाशवान क्षणभंगुर वस्तूंची अपेक्षा धरून जो हा चालत असतो त्याच्यात त्याला उभक कशी येत नाही असं शास्त्र विचार. तुला कशी धारणीत उभक कशी येत नाही. यथायोग्य तुझ्या सामर्थ्यानं तू जे नीती संपन्न प्राप्त करतोयस त्याच्यात तू सुख संतोष मान, म्हणजे मग सत्पुरुष तुझ्यावर कृपा करायला सुरुवात करतील. मग तिथे त्याग करायची गरज नाही आहे, त्यात तू थोडासा प्रसन्न राहायला शिक. मग सत्पुरुष तुझ्यावर कशी कृपा करते ते पहा, शास्त्र कशी कृपा करते ते पहा. आणि अनेक जे तुझ्या नजरेत जे श्रेष्ठ होते व्यावहारिक जगतेत ते पुन्हा तुझं आचरण करायसाठी तळमळतील की बापरे बस नारायण, यांचं शांती, यांचं तेज, यांची एकाग्रता, यांची प्रसन्नता, यांची मदत करण्याची भावना हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ती त्याची शुभेच्छा त्याच्या आतमध्ये घर करून राहते. आणि रोग संकट निवृत्तीच्या उद्देशानं कुठल्याही प्रकारचा तो यज्ञ करणं बंद करतो, दान करणं बंद करतो, तशा प्रकारचं तप करणं बंद करतो. हा झालंय थोडस संकट आलंय, मालक आमचं ऍडमिट आहे तर करू का ओम त्र्यंबकम यजामहे. अरे नारायण थांब गुरुच्या कानावर घाल. गुरु तुला शास्त्रात उपासनेत जे
काम्य कर्म काय आहे आणि प्रकाम्य कर्म काय आहे हे तुला समजावून सांगतील आणि स्वार्थातून बाहेर काढून परमार्थ तुझा कसा टिकून राहील याच्यासाठी ते स्वतः प्रयत्न करतील. तू त्यांच्या पहिलं तुझं काम त्यांच्या कानावर घाल बस.